पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार कुटुंबामध्ये सध्या मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत। शरद पवार तिसऱ्या पिढीला मार्गदर्शन करत असल्याच्या चर्चा आहेत। पार्थ पवार आणि शरद पवारांच्या या व्हिडिओमध्ये पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगतायत असं दिसतंय। जेव्हा पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगतात तेव्हा पवार नकारार्थी मान हलवतायत। त्यानंतर पवार हात हलवत नाही असं म्हणतायत। तरीही पार्थ पवार त्यांचं बोलणं सुरूच ठेवतात। पवार पुन्हा नकारार्थी मान हलवतायत। पवार बोलण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात पार्थ पवार आणखी काहीतरी बोलतात। त्यानंतर पवार पार्थ पवारांचं म्हणणं ऐकून घेतात। त्यानंतर शरद पवार पार्थ पवारांना काहीतरी प्रश्न करतात। त्यावर पार्थ पवार उत्तर देतात। मग पवार पुन्हा पार्थ पवारांना काहीतरी सांगतात। पवार पार्थ पवारांच्या हातावर बोट ठेवतात। या व्हिडिओतून एक लक्षात येतंय की पार्थ पवार पवारांना काहीतरी सांगतायत, त्यावरती पवार नकार देतायत। या व्हिडिओतून दुसरी एक गोष्ट ही कळतीये की पार्थ पवारांबद्दल शरद पवारांना जिव्हाळा आहे। या व्हिडिओत नातवाला शरद पवार काहीतरी मार्गदर्शन करतानाही दिसतायत। आता हा दुसरा फोटो पहा, ज्यात रोहित पवार आणि पार्थ पवार या दोन नातवांना पवार काहीतरी मार्गदर्शन करतायत। पवार काय सांगतायत ते दोन्ही नातू सिरियसली ऐकतायत। आता तिसरा व्हिडिओ पहा, ज्यात पार्थ पवार, शरद पवार, प्रतिभा पवार आणि योगेंद्र पवार खुर्चीवर बसलेत आणि रोहित पवार गुडघ्यावर बसून पवार काय सांगतायत ते ऐकतायत। त्यानंतर रोहित पवार पुन्हा पार्थ आणि शरद पवारांच्या मध्ये जाऊन बसतात। आता 10 डिसेंबरचा दिल्लीतला हा फोटो बघा। या फोटोत देखील पार्थ पवार आजोबा शरद पवारांच्या जवळ बसलेत। पवारांनी पार्थ पवारांचा हात पकडलाय, तर शेजारी अजित पवार बसलेत। पार्थ पवारांबद्दल शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका निगेटिव्ह वक्तव्याची राज्यात चर्चा झाली होती, पण आता अजित पवार हयात नाहीयेत। पवार कुटुंबातला कर्ता पुरुष गेल्यानंतर शरद पवारांनी मार्गदर्शकाची भूमिका घेतल्याचं या व्हिडिओ आणि फोटोंमधल्या देहबोलीवरनं दिसतंय। शरद पवारांच्या राजकारणातल्या अनुभवाबद्दल कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही। दादा गेल्यानंतर पवारांनी या कुटुंबात मार्गदर्शकाची भूमिका उघडपणे घेतल्याचं दिसू लागलंय। परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये गैर वाटायचं काही कारण नाही। शेवटी त्या अशा प्रसंगातल्या चर्चा किंवा बोलणं संवेदना मनामध्ये ठेवून हे आपल्या परंपरेला किंवा आपली जी काही आतापर्यंतची ज्या वेळेला दुःखद घटना घडतात, एखादी घरातला वेगळा प्रसंग असतो, त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असतं। त्यामुळे त्याच्यात कोणालाही वागवं वाटायचं काही कारण नाही। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद होणार आहे, तर रोहित पवार 12 तारखेला विलिनीकरणावर खुलासा करणार आहेत। विलिनीकरण 12 तारखेला व्हावं ही दादांची इच्छा होती आणि म्हणून 12 तारखेला खुलासा करणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। विलिनीकरणावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका 12 तारखेला रोहित पवार मांडणार आहेत। विलिनीकरणाची दादांची इच्छा होती, त्याचीच 12 तारीख ठरली होती। त्यामुळे खुलाशाची तारीख 12च ठेवल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। पवारांची राष्ट्रवादी ही विलिनीकरणाच्या चर्चा अजितदादांबरोबर सुरू होता हे वारंवार सांगत आहे। आता त्यावर दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका आता वेगळी आहे। दादा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोललेच नव्हते असं दादांच्या राष्ट्रवादीचे नेते तटकरे पटेल सांगतायत। आता यावर रोहित पवार यांच्याकडे काय पुरावे आहेत? दादांनी विलिनीकरणासंदर्भात काही बैठका घेतल्या होत्या का? हे सगळं काही आता 12 तारखेला स्पष्ट होईल। विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दादांनी स्पष्ट भूमिका मांडली। हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय, तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या एकत्रितपणाने लढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। या पद्धतीचं त्यांची माझी चर्चा झाली। विलिनीकरण का होणार होतं, कशासाठी होणार होतं, दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती, कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो, त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे, हे सर्व मी 12 तारखेला त्या ठिकाणी सांगेल। तसेच विमान अपघाताबद्दलही रोहित पवार 10 तारखेला खुलासा करणार आहेत। विमान अपघाताबद्दल अजून कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये, याचा तपास सुरू आहे। मात्र त्याआधीच रोहित पवार काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल। अजूनपर्यंत सुनित्रा काके असतील, पार्थ असेल, जय असेल तर आम्ही असू, कुणी या दुःखातून सावरलेलो नाही। कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही। 9 तारखेनंतर त्या बाबतीतली कुठेतरी सुरुवात होईल असं वाटतं। शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू। 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील, त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू। अजित पवार यांच्या विमान अपघातावर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत। दादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे अशी मागणी बजरंग सोनावणेंनी केली। त्यांच्यानंतर हसन मुश्रीफांनी सुद्धा विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच उपाय असल्याचं म्हटलंय। अजितदादांच्या विमान अपघातावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। सध्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी पुणे सीआयडी कडून केली जाते। बजरंग सोनावणेंसह राष्ट्रवादीचे काही नेते सखोल चौकशीची मागणी करत आहेत। त्यात आता विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच उपाय असू शकतो अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली आहे। तर याआधी दादांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल करत खासदार बजरंग सोनावणेंनी तपासाची मागणी केली आहे। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते, तिच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता। बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत। ठीक आहे, आता जे लोक शंका उपस्थित करतात त्यावर चौकशी हाच त्याला आता उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो। तर ब्लॅक बॉक्स मधून डेटा काढण्याचं काम सुरू असून दादांच्या अपघाती मृत्यूचं कुणीही राजकारण करू नये असं नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले। चौकशी चालू आहे। एआयबीच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय, त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल। तर राऊतांनी दादांच्या विमान अपघातावर बोलताना काही प्रश्न उपस्थित केले। माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय, काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा, हाच संशय आहे। अजितदादांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या अपघाती निधनाचं अशा पद्धतीनं राजकारण करणं योग्य नाहीये। 4 भिंतीत 4 गोष्टी असतील तर त्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, सन्माननीय देवेंद्रजी आहेत, सगळ्या गोष्टींची चौकशी होईल, चौकशी लावलेली आहे। या बाबतीमध्ये मला तर खरं पवार कुटुंबानं ते दुःख आहे, या दुःखामध्ये कोणीच राजकारण करू नये, कोणीच हे करू नये। हा अपघातीच मृत्यू होता, त्यामध्ये विनाकारण काहीतरी बॉम्ब किंवा काहीतरी हे करून काहीतरी मला वाटतं असं कुणीच करू नये। रामदास कदम यांचं वक्तव्य गलिच्छ, आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा अधिकार आमचा आहे असं सुनील तटकरे म्हणाले। तुम्ही मातोश्री सोडली तेव्हा कधी विचारलं नव्हतं असं उत्तरही तटकरेंनी दिलं। दरम्यान दादांची राख विझली नव्हती तरी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली अशी टीका रामदास कदमांनी केली होती। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, अजितदादांची स्मशानामधली राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती, असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं। पण हा माणूस किती चाणाक्ष चालाक आहे बघा,
त्यांना असं वाटलं की शरद पवारसाहेब ताबा घेतील. रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही. कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं. त्यांना त्यांचं करू द्या. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे. आता त्यांनी मातोश्रीला का सोडलं, इतरांची का साथ धरली, तो त्यांचा प्रश्न. आम्ही कधी त्या बाबतीमध्ये कधी विचारलं नाही. अजितदादांची रिक्त जागा भरण्याची तयारी सुरू झाली आहे. 10 मार्चला बारामती मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक आयोगाकडून यासाठी आता प्रक्रिया सुरू झाली आहे. दादांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 9 तारखेला एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 9 ते 25 तारखेपर्यंत उमेदवार नावं नोंदवू शकतात किंवा त्रुटींबाबत दावे आणि हरकती सादर करू शकतात. 5 मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकतींची छाननी करण्यात येईल. तर 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. संभाजीनगर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी राडा झालेला आहे. सिल्लोडच्या नानेगाव मतदान केंद्रावर धक्काबुक्की झाली आहे. आगूरमध्ये बोगस मतदानाच्या आरोपाखाली एकाच्या कानशिलात लगावण्यात आली. कुठे काय घडलं ते आपण पाहूया. राज्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान पार पडलंय. भाजपचे अंभई गटाचे उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणेंना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. नानेगाव इथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. छत्रपती संभाजीनगरच्या आघूर मतदान केंद्रावर बोगस मतदानासाठी आल्याचा आरोप करत नागरिकांनी कानशिलात लगावली आहे. कानशिलात लगावलेली ही व्यक्ती जालन्याची रहिवासी असल्याचं सांगण्यात आलंय. बनावट मतदान कार्ड घेऊन थेट मतदानासाठी दाखल झाल्याचा आरोप करण्यात आलाय. महापूरमध्ये काय काम तुझं? कामासाठी आलो. हे बोगस मतदान कार्ड कसं काय काढलं मला हे नाही कळलं. छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. विनाकाम महिला गर्दी करत असल्यानं पोलिसांनी महिलांना बाहेर काढलं होतं. धाराशिवच्या भूम तालुक्यामधल्या पाथरूड जिल्हा परिषदेतही निवडणुकीला गालबोट लागलाय. भाजप उमेदवार सीताराम वनबे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल मोरेंच्या समर्थकांमध्ये मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार संघर्ष झाला. मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप भाजपनं केला असून यावरून दोन्ही गट आमने सामने आलेत. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. पंढरपुरात खासदार मोहिते पाटलांनी पोलिसांना सुनावलंय. भाजप कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या बाहेर काढा असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी आक्षेप घेतलाय. जिल्हा परिषद नागरिक नाही 100 मीटरच्या काय लावले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार रत्नमाला ढमढेरेंनी ईव्हीएम मशीनला हळदी कुंकू वाहिल्याचा प्रकार समोर आलाय. श्रद्धा म्हणजे हे मशीन आज माझ्यासाठी माझं मंदिर आहे. सगळं भवितव्य आमचं त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून पूजा केली. सोलापुरातील कोंढी जिल्हा परिषदेमध्ये उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोंढी पंचायत समिती गणाचे उमेदवार सोमनाथ राऊतांकडून पूजा करण्यात आली आहे. अकलूजमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील आपल्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर गेले होते. त्यांच्या मुलांना ईव्हीएमचं बटण सुद्धा दाबलं. तर दुसरीकडे आमदार विलास भुमरेंनी मतदानाच्या वेळी ईव्हीएम जवळ मुलाला नेलं होतं. मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावर देखील शाई लावण्यात आली. नेत्यांकडूनच नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे.
लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी परवानगी? लहान मुलांना नेता येतात? नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली आहे निवडणुकीमध्ये आणि त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं, त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे. तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का मुलाला आत नेल्यानंतर? अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतात आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान त्याकडे केलं जातं. आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं, आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता. त्यावेळेस आपण मतदान केंद्रात जातो, आपण मतदान करतो, त्यावेळेस आपल्या बोटाला शाई लावली जाते. तर मुलगा म्हणे पप्पा तुम्हाला शाई लावली, मला लावायची. त्या हिशोबाने त्याला शाई लावली. त्यात विशेष काही नाही, माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे. पण ते ईव्हीएम मशीनजवळ त्यांना तुम्ही घेऊन गेलेत. हे बघा, तो छोटा आहे, ईव्हीएम मशीन त्याला काय कळणार आहे, त्याला बटणं काय कळणार आहे. तो छोटा होता, माझ्या हाताला धरून आला. मालेगावच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर एक दुर्घटना घडली. महापालिका इमारतीमध्ये लिफ्ट कोसळल्याचा प्रकार घडलाय. तळमजल्याचा गेट तोडून लिफ्टमध्ये अडकलेल्या पदाधिकारी आणि पत्रकारांना बाहेर काढण्यात आलं. मालेगावच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर एक दुर्घटना घडली. लिफ्ट ओव्हरलोड झाल्यामुळे महापालिकेमधील ही लिफ्ट 4थ्या मजल्यावरून कोसळली. 8 जणांची क्षमता असूनही लिफ्टमध्ये 15 ते 16 जण होते. अपघाताच्या वेळी लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुस्तकीर डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक आणि 5 पत्रकार सुद्धा अडकले होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तळमजल्याचा गेट तोडून पदाधिकारी आणि पत्रकार यांना बाहेर काढलं. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडेंची निवड निश्चित झाली आहे. रितू तावडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड होणार आहे. पालिकेतील इतर कोणत्याही राजकीय पक्षाकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल झाला नाही. महापौर पदाच्या निवडीची औपचारिकता आता बाकी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडेंच्या नावाची घोषणा केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईच्या उपमहापौरपदी संजय घाडींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सुरुवातीला भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर रितू तावडेंनी बाजी मारली. मुंबईचे महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. 11 फेब्रुवारीला मुंबई मनपा महापौर निवड होणार आहे. कोण आहेत रितू तावडे यावरही एक नजर टाकूया. रितू तावडे 2012 पर्यंत काँग्रेसमध्ये होत्या. 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून विजय मिळवला होता. 2017 ला युती तुटल्यानंतर प्रभाग क्रमांक 127 मध्ये रितू तावडेंचा पराभव झाला. भाजपनं संधी दिली, आता पुन्हा निवडून आल्या. रितू तावडेंची घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 123 मधून दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवड झाली आहे. 53 वर्षीय रितू तावडे भाजपच्या अभ्यासू नेत्या मानल्या जातात. रितू तावडेंनी मुंबई मनपाच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवलंय. रितू तावडे मुंबई मनपाच्या स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षही राहिल्या आहेत. सध्या रितू तावडे मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका आहेत. भारतीय जनता पक्षाने महायुतीने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाचं मी नक्कीच सोनं करेन आणि महापौर नाही तर मुंबईची सेवक म्हणून त्या ठिकाणी मी काम करेन. पण धाकधूक होती कुठे? नाही, धाकधूक बिलकुल नव्हती. आम्हाला कोणालाच नव्हती, कारण आम्हाला सगळ्यांनाच त्या सगळ्याच रणरागिणी आहेत, त्या सगळ्याच मेहनती आहेत आणि या एक युद्ध जिंकून आलेल्या सगळ्या जणी आहेत. त्यामुळे हे कोणाला मिळणार हे शेवटपर्यंत माहीत नव्हतं. भारतीय जनता पक्षाची एक शिस्त आहे, हेडर बेस पक्ष आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल. शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबईच्या उपमहापौरपदी संजय घाडींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. संजय घाडींना 15 वर्षांसाठी उपमहापौर राहता येणार आहे. मुंबई पालिका निवडणुकीत 2 नंबर ठरलेला ठाकरेंचा पक्ष मात्र उमेदवार देणार नाहीये. महापौर आणि उपमहापौर पदासाठी मराठी उमेदवार दिल्यानं ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाहीये. मुंबईचा जिथे आता मराठीच महापौर दिलाय तर नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे. अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत. तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत.